तो हॅलो बडीज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आज मी जात आहे नेक्स्ट फोर्ट म्हणजे विसापूर. तर तयारी सगळी झाली आहे. 6 वाजता निघायचं होतं, आत्ता वाजले आहेत 7. तर आय एम रेडी. फास्ट गाडी चालू करू आणि निघूया. आणि समोर कोणतरी आपला वेट करते, तर सोबत जायचं आहे. आज आपल्यासोबत कोणतरी आहे म्हणजे बोर नाही होणार ना. चला गाडी काढते, नंदीला उचलू, जाऊ. बाय. करू आणि निघू. आता आपल्याला सरळ 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 आणि लेफ्ट. हा आहे रावेतवाला रोड, हिंदवडी रावेत. विसापूर फोर्ट लोहगडपेक्षा मोठा फोर्ट आहे. बघू तिथे जाऊन काय काय बघायला भेटेल आपल्याला. बापरे, इकडे तर खूपच जास्त थंडी आहे, एक्स्ट्रीमच लेवलची. इकडे तर नदी पण नाही वाटतं. मग काय एवढी थंडी आहे बाबा. आहे वाटतं, आहे पाणी आहे इथं, पाणी, म्हणूनच एवढी थंडी आहे. हमेशा का रोना है भाई. काय दिसतंय का तुम्हाला किती धुकं आहे? पोल्युशन नसावं, धुकंच आहे. पूर्ण अंगाला काटा आलाय माझ्या. काल मी सर्व्हिसिंगला जाताना मला रायडर्स दिसत होते आणि वाटत होते यार आपण पण ट्रिपवर जाऊ. मग मी आज प्लॅन केला, चला जाऊ ट्रिपवर. असं पण सर्व्हिसिंग तर झालीच आहे, गाडीत तर काय प्रॉब्लेम होता असा पण नव्हता, म्हणून प्लॅन केली ट्रिप. हा जो हायवे आहे, हा हायवे जातो मुंबईला आणि तो एक्सप्रेस हायवे, त्याच्यावरती 2 व्हीलर्स अलाउड नाहीत. मग आपल्याला लोणावळ्यावरून जावं लागतं जर मुंबईला जायचं असेल तर, जे की मी खूप वेळेस जाऊन आले आहे. काय होत नवीन शूज, नाईस. बिचारा चप्पलवर आलाय. आम्ही जेव्हा भूमकर चौकात राहायचो, वी हॅड वन एक्सपेरिमेंट. आम्ही इथं ट्रेकला आलेलो आणि इथं तट्टी शिवाय काहीच नव्हतं. आम्ही हा ट्रेक सोडून नंतर आम्ही घोरावाडीला गेलो. हा आहे घोरावाडीचा ट्रेक. आम्ही नंतर इथं आलो आणि इथे जाऊन ट्रेक केलो आणि खूप छान ट्रेक आहे हा. मज्जा आली, मज्जा. आम्ही 4 रूममेट्स आलेलो. 2 छोट्या छोट्या होत्या कॉलेजच्या आणि आम्ही पण कॉलेजलाच होतो, पण मास्टर्सला पीजी. वडेवाले, शिवराज वडेवाले. इथे नाश्ता करूत आपण यावेळेस, काहीतरी चांगला भेटावा. वडेवाले अँड स्नॅक्स. मस्तपैकी ब्रेकफास्टला थांबवत आणि मस्तपैकी इकडं, अरे सूर्यच नाही दिसत आहे. दिसला सूर्य, मस्त सनराईज होता. आणि समोर लग्न आहे. इथे लग्न आहे, मस्त नवरी वगैरे सजून तयार आहे. इथे फोटोशूट सुरू आहे नवरा नवरीचा, नंदीच्या साईडला. आणि आपला नंदी नाही, ते रायडर. आम्हाला मसाला डोसा तुप्पा खाऊ. चला. न्यूट्रल व्हायचं कधी थांबतं काय माहिती.
मला थोडंसं वाकडं बघायला लागते. हेल्मेटच असं करतो. आता ठीक आहे. आता नॉन स्टॉप जाऊ आणि डायरेक्ट विसापूर फोर्ट. आता पळवाय मजा येते. जेवण केलं वेगळीच एनर्जी येते. आजकाल मला कॉर्नरिंग खूप आवडायला लागले. मस्त वाटते कॉर्नरिंग. ये जुबी 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 जुबी. 8:56 झाले. 9 वाजले. मागच्या वेळेस या टाइमला मी निघाले होते आणि या टाइमला आज मी इथं आहे. इथून 45 मिनिट्स दाखवते. 30 किलोमीटर 27 किलोमीटर समथिंग. पण जाऊ लवकरच. आज भरपूर रायडर्स दिसत आहेत. एवढ्या मस्त गाड्या गाड्या. जी कधी बघितलं ना हार्ली डेव्हिडसनची ती गाडी. बापरे 27 lakhsची होती ती. मी लगेच गुगल केलं. खूप छान होती. 27 लाख जो काय काम. तुझी शेपूट किती छान होती. काळा काळा कुत्रा. ब्लॅक जर्मन शेफर्ड वॉज ओहो ओपी. ब्लॅक जर्मन शेफर्ड खूप छान दिसतं. हाफ ब्लॅक हाफ गोल्ड. डार्क ब्लॅक छान दिसतो. आमचं ते गोंडरच आहे. मेंढर पैदा झाला आमच्या घरात. गोंडर जर्मन शेफर्ड. मी जर ह्या ब्रिजाच्या मागे चलत राहिले तर झालं कल्याण. मला थोडं ओव्हरटेक करायला लागेल. पुढून पण गाड्या येतात. आपल्याला घ्यायचा लेफ्ट आहे आणि रस्ता पण आपला साथ नाही देणार. झाली गर्दी. आज गर्दी असेल. लॉंग वीकेंड आहे ना. लोक आलेत. मागच्या वीकेंडला गर्दी नव्हती. हे लोक आणखी पण नाही आले. आले आले. विसापूर मोठाच आहे. हा विसापूर फोर्ट आहे मित्रांनो. आणि हा लोहगड. पिंचूगडावाला लोहगड. रस्ता तर दाखवायले. चला जाते. बापरे धूळ जायले. गाडी जात नाही का वरी. चलत जावं लागेल. इकडेच लावू गाडी. पुढे रस्ता खराब आहे म्हणतात काकू. सगळा असाच रस्ता आहे विसापूरचा. असं आम्ही कानिफनाथांना गेलो तेव्हा असा घाट होता आणि मी घाट घेतलेला डबल सीट. एवढ्या दूर बांधकाम होते. बापरे एवढ्या इथे सामान कसं आणत असतील. मुश्किल तर गाडी येते आपली. मे बी इथं पार्किंग आहे. बरं झालं वरती गाडी आणलो आम्ही. आता इतकं ट्रेक करत यावं लागलं असतं. माझ्या पायाला ब्रेक नाही दाबत ना कारण माझा पाय हवेत असतो म्हणून मला पुढचाच ब्रेक लावावा लागतो. हा बघा विसापूर फोर्ट. मस्त. हेल्मेट ठेवले आम्ही तिथे. बघू आता. इथं भरपूर काय काय बघायसारखं. दिसणार काहीच नाही आय बेट. पर्यटकांना सूचना. वन्य प्राण्यांस काहीही खायला देऊ नये आणि प्लास्टिक कचरा जंगलात करू नये. ठीक आहे नाही करत. गडाची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5. चला किल्ले विसापूर. इथून एंट्री पॉइंट आहे. चला मग लक्ष ठेवा फक्त. एवढी हिंमत मला घेऊन जायचं. हिंमत म्हणायचं दादा. हे बघ कसं बसलंय क्यूटी. काय झाले तुम्ही आज का बसलात. सांग तुझ्या भावाला. चल ना गुपचूप. प्रेम झुडप दिसते. मम्मी पप्पा. चल चल. अरे लेकरू आहे ऋषा. हा फॅमिली. फॅमिली बापरे कसलं गोरू लेकरू आहे. कुणावर गेले काय आई. आईवर गेले. कसं पकडायला त्यानं हातामध्ये. वाव. आणि तू पुढे आमचं माकड प्रोटेक्शन साठी पुढे थांब. तुला माकड चावलेलं आहे.
आणखीन एकदा चावलं तर मग तुझ्यामध्ये ते अँटीडोट्स तयार झाले असतील ना, अँटीबॉडी. सॉरी, एक्सक्यूज मी. माझ्या पप्पाने मला चांगलंच बोलायला शिकवले. बघितलं नाहीस का विभासच्या ब्लॉगमध्ये? मला म्हणते स्पष्ट बोल, स्पष्ट. मी म्हणलं हो. स्पष्ट म्हणजे काय माहिती का औषधी? हां, येऊला लावा, जाऊला लावा, येऊला लाव, जाऊला लाव, खाऊला लाव, खाली बघून चलो. चलला लाव. हे बघ किती मोठं आहे. इम्युनिटी पॉवर किती किती वाढली. ह्यूज आहे. गणेश खरंच गरज आहे आपल्याला. बापरे, इथनं कसं चढायचं तेवढं स्ट्रेट? बाबा अरे तू, आमच्या दिदीला भीती वाटते कॅटरपिलरची. ते बघ, ते खासतं ना अंगाला लागल्यावर. तर होय. हां, गुन्हा म्हणतो. आम्ही तर म्हणतो, सगळीकडे वेगळं वेगळं बोलतात त्याला. बेस्ट नेम कॅटरपिलर. तुम्ही अस्वल का म्हणता त्याला? अगं ते अंगावर त्याच्या खूप केस असतात ना, म्हणून अस्वल. आमच्याकडे पण इतका ट्रेक बाकी आहे. आला का तो? त्याला बसायचे थोडं. चला. पावसात यायला पाहिजे रे. काय कडक राहील यार. हो मॅडम, थांबा की जरा. कसं दमता रे तुम्ही एवढ्या लवकर? 2 वर्ष नाईट शिफ्ट केलंय मी. मेसचं जेवण करतोय ना आम्ही. मी पण. बाबा उठ लवकर, जितकं जितकं थांबशील. बंद करते कारण मला गाणे लावायचे, कॉपीराइट येईल. आणि हा आपला किल्ला आलाच समजा. काय पावसाळ्यात कसला थरार असेल म्हणजे. अरे चलताच येत नाही. हे जे आहेत ना दगडं चिकने चिकने होतात, पाय घसरतात. मोठे होतात ग. किती छान दिसायले. अरे गणेश, तू माकडासारखं कसं नाही? त्यांना चप्पल चालता येणार झालं. रोहिणीने मला आठवण करून दिली ती, तुमचे पोरं खाली म्हणून. मग मला ती शक्ती आठवली. मग माकडासारखं झाला. वा शाबास. चला थोडंसंच राहिलंय. विसापूर किल्ला पुणे जिल्ह्यात असून समुद्रपाटीपासून सुमारे 3556 फूट उंचीवर आहे. हा किल्ला लोहगड किल्ल्याच्या अगदी शेजारीच आहे, त्यामुळे वरून दिसणारे जे दृश्य आहे ते खूपच सुंदर आहे. इतिहास पाहिला तर हा किल्ला मराठा साम्राज्यातील पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी 18व्या शतकात बांधल्याचे मानले जाते. आता मला येत आहे किल्ल्याची शी. गणेश खाली टाक त्याला. हे बघ, हे कसं तुला स्ट्रक्चर सांगतो. पडद्याची वाटी. माझं बायो झालेलं आहे गणेश. हातात घेऊन बघ. टाक त्याला, टाक टाक. घालणं. किल्ल्यावर आजही मोठी तटबंदी, पाण्याच्या टाक्या आणि जुन्या वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. हे काय एवढं मोठं जातं रिंगण मध्ये? बघ ना कसलं जात आहे. कशासाठी रे गणेश? काय काय? पहिले बांधायचे, जात नसते का? हा हा, जाते फिरवते ते असं असं. हा बराबर. इथं सेंटरला असेल. देश केंद्राला होता ना तू? अरे हा कसा आहेस बाबा? कशी ओळख? कसा आहेस? लई दिवसांनी भेटलो. बघितलं सारखं वाटायला लागलं. कसा आहेस? ओळखी, देशी केंद्र ओळख. तू कसा आहेस? मग एकदम बरं आहे. बघा हेल्मेट घालतो ते. हेल्मेट चिकन डिनर चला ब्लॉग मध्ये दाखव तिकडे पलीकडे. चला. चांगलं आहे. तुम्ही पण ट्रेक सतत करतात की कसं? हा नाही, आता आम्ही सिरीज चालू केली आहे किल्ल्यांची. बर आमचा लास्ट वीकेंडला लोहगड झाला, बरं. या वीकेंडला विसापूर. वा, चांगली गोष्ट आहे. सिंहगडचा प्लॅन झाला होता, पण नंतर चेंज झाला, विसापूर करायचं ठरलं. डेस्टिनी होती ना तुम्हाला भेटायची. वा हा खरं.
हा हायवे तिथून आपण आलो आणि तो आहे लोहगड किल्ला. विसापूर किल्ला खूप जास्त मोठा किल्ला आहे. लोहगडचा त्याच्यासमोर खूप छोटा होता. एक्सप्लोअर केलं होतं जितकं भेटेल तितकं, पण हा किल्ला खूप छान आहे आणि किल्ल्यावाली अशी फील देणार किल्ला आहे. कसं तिथं नव्हता. तो विंचूकडा आहे समोर, तर विंचूकडा हा बघा दिसल नाही दिसल समोर विंचूकडा आहे, पण तिथे जाता आलं नव्हतं मागच्या वेळेस. पण ते जरा किल्ल्यावाली फील देतं, जिथं जाता आलं नाही. पण हा किल्ला मस्त आहे. थोडे फोटो काढू. 60% बाकी. कसलं मस्त जंगल आहे. ऋषिकेश ती आठवते का बघ कुठलं? ती ती जंगल बघितलं. तिथं थांबून ते विंचूकड्याच्या साईडला थांबून ते जंगल लांब दिसत होतं. आता हे गप्पे बेसुरी कोयल. डिस्टन्स बघा इथे काय सेम डिस्टन्स इथं आहे, सेम डिस्टन्स इथं आहे, सेम. म्हणजे प्रत्येक ह्याला एक मावळा थांबला असेल बघण्यासाठी जेव्हा युद्ध होत असेल त्या टाईममध्ये. आणि जर तुम्हाला माहिती असेल काही लोकांना किंवा काही लोकांना माहिती पण नसेल की विसापूरगडला संबळगड पण म्हणतात. आता आपण आलोत हनुमान मंदिराजवळ. विकिपीडियावर अशी इन्फॉर्मेशन मी वाचली होती की जिथं हनुमानाचं मंदिर आहे ना तिथं ॲटलिस्ट 30 to 40 लोक राहू शकत होते. मला वाटते हेच ते ठिकाण. हां पूर्ण रान फिरून आम्ही इथं आलोत. खेकड्याची बीड. आता ह्याच्यामध्ये बघूत काय यार. मी सांभाळू स्वतःला काय जॅकेटला सांभाळू का त्या चष्म्याला सांभाळू. कुठून एंट्री आहे? हीच एंट्री आहे का? मला वाटलं एक्झिट आहे. समोरून असेल वाटलं दरवाजा वगैरे. इकडून जाऊ. अरे ब्लॉक आहे काय? नसेल. कोणच नाही दूर दूरपर्यंत बघा, कोणच नाही. फिरायला पण कमी लोक आलात. बापरे किती शांतता आहे. इथून दरवाजा आहे. बराबर होते मी. इथून दरवाजा आहे. तिथं वरती मुलं थांबलेत ना तिथं पण आहेत. बापरे इथं लोक राहत असतील. काय माहिती. तिकडूनच खाली जाऊ का? चला आता तिथे एक वरती एक आहे तिथे जाऊत. आणि मी विचार करते वापस जाऊ. माझ्यात आता स्टॅमिना नाही राहिला की पूर्ण इतकं परत फिरू आणि जाऊ. यार खूप मोठा किल्ला आहे, खूप जास्त मोठा. खायचं ठिकाण तरी भेटलं. काय घ्यायचं? मला फर्स्ट लिंबू पाणी आणि काय दुसरं असेल तर. हायड्रेट होते बॉडी. तिथं जाऊ. तिथं आहे महादेवाचं मंदिर. वेग वाटवून खेकडा बट इट्स त्याला हलव काठीनं बघ. अगरे नाही मेलेला आहे ते. त्याला थोडे त्याला ही काहीच नाही त्याला, काहीच नाही त्याला. गड चढताना जितका त्रास झाला नाही त्याच्यापेक्षा जास्त त्रास उतरताना होतोय. ते एकदा डाऊन पाय सटकला. कसं टाकलं काय म्हणतो कसं आहे तू माझ्या ब्लॉगमध्ये येतोय का ना. पोचलो आहोत खाली. सगळा ट्रेक संपलाय आणि माकडे एवढे परेशान करतात आम्हाला. फक्त आम्हाला नाही सगळ्यांनाच. जॅकेट ओढत होतं माझं मग मी ओरडले आणि तो सगळ्यांचे बॅग ओढून घेते. पोहोचलोय. थोडंसं चालायचं आणखी आणि पाय असे शिवर करतात पूर्ण. मला वाटलं संपला ट्रेक, पण ट्रेक आणखी खूप बाकी आहे. आणखी टेन्शन आलं मला. थोडासा ब्रेक घेतोय. आमच्या धनीला बसते आधी.
बसा. पाय पडून चप्पल मागं, पाय पडून चप्पल मागं. चप्पल काढून चालायला पाहिजे. पायथ्याला आलो फायनली. पायथ्या गाठला आम्ही. चला, पाय नाही दुखत आहे, थकवा नाही आला, पण पुढचे जे पायाचे नखं वाढलेत, शूजला टोचत आहे, उतरताना ते त्रास झाला थोडा, बाकी काहीच नाही. तर आता मग बघू लिंबू पाणी भेटते का नाही, भेटलं तर ठीक, ना तर पाणी पिऊन निघू. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण एक्सप्लोअर केलं विसापूर. नेक्स्ट व्लॉग कुठल्या फोर्टचा बनवायचा तुम्ही सांगा, त्यानुसार आपण बनवू. मी तर बघतेच, तुम्ही पण सांगा, एखादं तुमच्या सजेशनमध्ये असेल आणि मला माहीत नसेल मे बी तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच होतं. व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि भेटू आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.